दिसते का तुला? नाही नाही असं काही नाहीये. मग चादर का गुंडाळली असतो अशी? चला ना आता लवकर जेवायला खूप भूक लागली रे. हो चला चला चल निघ. भांडी पडली होती मी ऐकलं होतं एक. अरे तुला ना भात झाला असेल उगाच गोंधळ नाही करते. माझ्या कानाने ऐकलं असं काय सगळे गोंधळ घालते? श्री अरे काय वाटलं असेल त्यांना? अरे पण आत कसं घेणार? कळलं असतं ना त्यांना. आणि तुझं बरं आहे, तू प्रेग्नंट आहेस, तुला कोणी काही बोलणार नाही, माझी वाट लागेल. हे काय पांघरूण का घेतलंस तू? अरे मग डाग पडले त्या ड्रेसवर. तरी तुला सांगत होतो सांडव नकोस खाताना. आता तू त्यांचा राग माझ्यावर नको ना काढूस प्लीज. नाही काढते ग. नाही तू चिडलायस. आय एम सॉरी. ऐक आता चल खालती जेवायला जाऊया, बोलत आहे. एवढं खाल्ल्यावर जेवू कशी? बाई थोडं तरी खा ना आता. बापरे श्री. बरं ऐक, मी खालती जातो, तू दार लावून ये. हा ए थांब. अरे तुझ्या हाताने पाणीपुरीचा वास येत असेल ना, धुवून जा हात. हाताना काय अख्ख्या अंगाला वास येतोय. मी एक काम करतो, मी पटकन आंघोळ करतो आणि मग खाली जातो. काहीतरी विचित्रच आहे. पण मी माझ्या कानांनी ऐकलं होतं भांडी पडली होती. सरे पुरे आता. मला एक कळत नाहीये, जान्हवी असं पांघरून घेऊन का आली असेल? पठ्ठ्याने आत काही येऊ दिलं नाही आपल्याला शेवटपर्यंत. दाल में कुछ काला है. भांडी पडली होती ग ताई. मी काय म्हणते, स्पष्टपणे विचारूया का? हा नको असं विचारणं बरोबर दिसणार नाही. अगं नवरा बायको आहे, काहीतरी चाललं असेल त्यांचं. हा काहीतरी चाललंस, पण भांडी पडली होती वहिनी. अरे काहीतरी चाललं असेल. काय रे उशीर का झाला? मी आंघोळ करून आलो. रात्रीची का आंघोळ केलीस? अरे असू दे ग. बस ये बस बाळा बस रे. जान्हवी येते ना? येते ना, ती पण आवरून येते. वाडा ये. जान्हवी तू जेवणार आहेस ना बाळा? आई नको, म्हणजे मला खूप भूक नाहीये. थोडस खाईन मी, पण अगदीच पोट भरलंय हो माझं. बस तुम्हाला काही दिसलं नाही ना? म्हणजे का हसताय तुम्ही? मी खरंच विचारतोय, काही दिसलं नाही ना तुम्हाला? नाही, आम्ही काहीच पाहिलं नाही आत. म्हणजे ए जरा त्यांना शांतपणे जेवू दे ना. ते ग काढूया. अहो आई मला खरंच खूप नाही खायचंय. श्री, तुझ्या रूम मध्ये भांडी आहेत का रे? कुठे होतास तू? ताईशी काही बोलणं झालंय तुझं? कशाबद्दल बाबा? तुझ्या लग्नाबद्दल. हा हो, म्हणजे तसं काही विशेष नाही बोलणं झालंय, पण तुम्ही असं का विचारताय बाबा? तुम्हाला सांगते, हा जानूने पढवलेला बोलतोय. पोपटपंची करतोय नुसती. मी बोलतोय ना. तुम्हाला ऐकणार नाही, गुंडाळून ठेवतील तुम्हाला, कळलं ना? अहो तुम्ही पडलात एकतर सरळ मार्गी, पण ह्या दोघा भावंडांचं ना नक्की काहीतरी शिस्त आहे.
ह्याची नक्की काहीतरी भानगड असली पाहिजे, नाहीतर हे एवढं सोन्यासारखं आलेलं स्थळ हा नाकारतोय आणि भिकेचेच डोहाळे लागलेत ना या बहीण भावंडांना. आई तू काही बडबडतेस. अरे वा 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 वा, काय मोठा साळसूतपणाचा आव आणतोयस. अगं असं बोलून तू त्याचं लग्नासाठी मन वळवू शकणार आहेस असं वाटतंय का तुला? हे बघ पिंट्या, मी तुझ्यासाठी हे पहिलं आणि शेवटचं स्थळ बघितलेलं आहे. याच्यानंतर मी खटपट करणार नाही, कळलं? हाडाची काढं केली आहेत आम्ही तुझ्यासाठी. आता याच्यानंतर काय आयुष्यभर फक्त झिजत राहायचं का? अगं तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का काला? हो कळतंय हो, पण मी काय बोलते, फक्त 4 दिवस सुखाचे आलेत दारात, तर ते येऊ दे म्हटलं, एवढंच म्हणणं आहे माझं. अगं पण ते म्हणणं तमाशा करूनच मांडायला हवं का? मी कुठे तमाशा करते? काय रे पिंट्या, तू मला सांग, मी काही तमाशा करतेय का? मी फक्त सांगतेय ना त्याला. आता माझा मेलीचा सूरच तसला, माझं बोलणंच तसला, तर काय करणार मी तरी. अगं मग तू जरा गप्पच बस, नको बोलूस. ठीक आहे ठीक आहे, मी थोबाडच बंद करते माझं. तुम्ही तरी विचारा ना मग त्याला. अगं तू गप्प बसल्याशिवाय काय विचारू मी त्याला? आता बोलले ना मी गप्प बसते. बोला, तुम्ही बोला. माझं तोंड आहे फाटकं, मी काही बोलायला गेले की अर्थाचे अनर्थ होणारच. त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. आता काय झालं? आता बोला की. तुझ्या उपस्थितीत कसलंही कन्स्ट्रक्टिव्ह बोलणं होऊ शकत नाही. मला आता काही बोलायचं नाही, मी नंतर बोलेन त्याच्याशी. आता हे काय नवीन काढलं? या घरात ना सगळी माणसं अगदी विक्षिप्त आहेत. मी एक सरळ मार्गी सोडली तर बाकी सगळ्यांचे स्वभाव नुसते विक्षिप्त आहेत. तर एवढं सगळं करून घरात काडीची किंमत नाही. म्हणजे आता तुम्हीच ठेवली नाही तर पोरगा तरी काय ठेवणार आहे म्हणा. एकूण काय, माझ्या मागची 7.5 अजून काही संपणार नाहीये, हे मात्र खरं. तू जा बाबा जा, मी नंतर बोलेन तुझ्याशी. तुम्हाला जरी बोलायचं नसलं ना तरी मला बोलायचंय त्याच्याशी. काय रे, पसंत आहे का तुला ती मुलगी? आईला तू आवडली. प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. काय विचारते मी? हो. तुम्ही हो असं ऐकलं का? हो. हो तो हो म्हणालाय. नवलच आहे. माझ्या कानांवरच विश्वास बसत नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा. आधी आकांतांडव करायचं आणि मग मूळ मुद्द्यावर यायचं, असं आहे तुझं. काही म्हणा, पण माझं डोकंच चालेन असं झालंय. नाहीच चालणार तुझं डोकं आता. संघर्षामुळे जी करमणूक झालीस ती आता होणार नाही ना. पण हळहळ नको वाटून घेऊ. तू काही ना काहीतरी नवीन मुद्दे काढशीलच संघर्षाचे. बोला, म्हणजे मला तुम्ही टोचून बोला. मला ही सवय झालीये ना आता त्याची. पण काय हो, कळवू का हो मी पंतांना? नको. मी पिंट्याशी बोलल्याशिवाय काहीही कळवायचं नाही. आणि मी दत्ताला सुद्धा फोन करून सांगणार आहे जरा थांब म्हणून. हा बघू दे. हा बरोबर झालंय फिटिंग, व्यवस्थित झालंय, मस्त. थँक्यू मोठी आई. थँक्यू काय
पण मी तुम्हाला खरं सांगू, म्हणजे मी विचारच करत होते की आता काही नवीन कपडे घेऊ का मी, कारण जुने कपडे होत नाहीयेत मला. त्यासाठी नवीन कपडे विकत कशाला घ्यायला हवे? मी आहे ना, छान 5-6 ड्रेस तुझ्यासाठी शिवून ठेवते. मोठी आहे, तुम्हाला कशाला उगाच त्रास? ते त्रास काय त्यात, मला आनंदच आहे त्यात. आपण आहे ना ते नवीन कलर आलेत ना फोलोसंट, ते शिवूया. फ्लोरोसंट? तेच म्हटलं मी, फोलोसंट. नाही नाही मोठी आई, फ्लोरोसंट. सन फोलोसंट. बर, फोलोसंट. अगो बाई, नाश्त्याचं बघायला हवं. तू ये खाली, मी जाते. हा घे बाळा, तुला आवडते ना खारी, म्हणून आणली. घे घे, खारी घे. गुणाचा ग माझा बाळतो. खरंच नक्कीच मागच्या जन्मी मी पुण्य केलं असणार, म्हणून तुझ्यासारखा पोरगा माझ्या पोटी आलाय. आई काय चाललंय तुझं? अरे आई आहे मी तुझी. आणि पुढचं सगळं मला माहितीये. काय माहितीये? आईची माया कळायला आई व्हावं लागतं आधी. अशीच नाही कळणार तुला. आणि मी काही इतरांसारखी अशी वरवरची माया करत नाहीये. तुला काय हवंय ते सांगशील का? अरे आईला काय हवं असणार? आपल्या बाळाचं सुख, तेच आईचं सुख. आई प्लीज. बरं मी काय म्हणते, एकदा बाबांना सांगून टाक सविता पसंत आहे म्हणून. उरका म्हणावं काय ते लवकर आता. आणि बाकी कोणाला पसंत आहे किंवा नाही ह्याच्याशी काय करायचंय आपल्याला? मिया बीवी राजी. मग बाकीच्यांची काय गरज आहे? एक मिनिट. कोणाला कोण पसंत नाहीये? आणखी कोणाला? जानूला. कारण तिला मुलगी पसंत नाही म्हटल्यानंतर ह्यांची मनस्थिती अगदी दोलायमान झाली. आणि तिच्या मर्जी विरुद्ध कधी काही केलंय का ह्यांनी? मी तुला सांगते, अगदी स्पष्टच सांगून टाक बाबांना, ऐकतील तुझं ते. बघ आई, ताईला जर मुलगी पसंत नसेल तर मी हे लग्न करणार नाही. अरे काय मूर्ख आहेस का तू? हा, का डोकं गहाण ठेवलायस तू? आई मी निघतो, मला उशीर होतो. मी पिंट्याला सांगितलं की तू स्वतःवर काहीच नको घेऊस. म्हणजे बाबांनी विचारलं तर बाबांना म्हण की ताईला पसंत नसलेल्या मुलीशी मी लग्न करणार. म्हणजे कसं त्याच्यावर काहीच येणार नाही ना रे. आणि ह्यानं त्या कारणाने तो नाही म्हणत असेल तर बाबा काही बळजबरी करणार नाहीत त्याच्यावर, किंवा नाही होऊ देणार हे. नुसतं आता काय बोलणार मी? असं काय रे श्री, बोल ना काहीतरी. हे बघ, वरकरणी हे सगळं छान वाटतंय. म्हणजे तू म्हणतेस तसं झालं तर उत्तमच आहे. मग काय, आपण सुनीताविषयी सगळं सांगून टाकू आणि पुढे बोलूच. तेच तर आहे. म्हणजे सुनीतासाठी पिंट्याने सविताला नाही म्हटलंय असं बाबांना कळलं तर बाबांना ते अजिबात आवडणार नाही. पण त्याने इंडिपेंडेंटली सविताला नाही सांगितलं ना तर बाबांना नाही पटणार कदाचित, पण ते समजून घेतील ना. हॅलो ताईडा. बोल पिंट्या. आईशी बोललो. काय? अगं तेच आपलं ठरलं होतं ना, म्हणजे तुला जर मुलगी पसंत नसेल तर मी लग्न करणार नाही, ते बोललो. काय बोलली रे आई? तीच कटकट. अक्कल गहाण ठेवली आहेस का? डोकं फिरलंय का? मी निघालो. बाबा काय म्हणाले? बाबा नेमके नव्हते तिथे. पण म्हणजे बाबा काहीच बोलले नाहीत का? नाही म्हणजे तसं काल विचारलं बाबांनी, पण आई तिथे होती त्याच्यामुळे जास्त काही बोलणं नाही झालं. पण आपलं जसं ठरलंय तसंच सांगितलंय मी. म्हणजे मी हो कळवलंय, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही. बरं झालं. हे ताईडा, तू आज ऑफिसला जाणार आहेस? हो. मग मला भेटू शकतेस 5 मिनिटं? आता?
प्लीज ना तायडा, फक्त 5 मिनिटं. तू जिकडे सांगशील तिकडे येतो. प्लीज प्लीज. बरं पण मग आपण माझ्या ऑफिसच्या जवळच भेटूया का? थँक्यू तायडा. अरे थँक्यू काय वेड्या. लव्ह यू तायडा. आय लव्ह यू टू. चल भेटू. बाय. ये लवकर. बाय. आता हे नवीन सुरू केलंय त्याने. काय? फोन ठेवताना आय लव्ह यू म्हणतो. अगं तो सुनीताला म्हणत असेल. आता फोनवरचं बोलणं झाल्यानंतर फोन कट करताना आय लव्ह यू अशी म्हणायची सवय लागली असणार. हे असू शकेल. वाव, मला इतकं छान वाटतंय ना श्री. पिंट्या प्रेमात पडलाय याचा मला एवढा आनंद होतोय. मी तुला खरं सांगू का, मला वाटलंच नव्हतं रे कधी की पिंट्या प्रेमात पडू शकेल. टिंग टिंग. तू काय टिंग टिंग करतोयस? चोरून चोरून मॅट्रिमोनियल साइट्स वर सरू मावशींसाठी स्थळ बघतोस माहितीये मला. आला मोठा टिंग टिंग करणारा. हो पंत पंत कळतंय मला. नाही नाही, तुम्ही म्हणताय ते सगळं कळतंय मला, पण पोरांच्या पुढे आपलं काही चालतं का हो? नाही हो, आम्हाला मुलगी पसंत आहे. हो हो, त्याला देखील पसंत आहे. आमच्या जानूचं कुठे डोकं मध्येच काही फिरलंय काही कळत नाहीये. नाही, आणि ह्याला अगदी बहीणच लागते ना, तिचंच ऐकतो सगळं. हो हो, मीच सांगितलं होतं ना तुम्हाला की तुम्ही मुलीकडच्यांना सांगा की तुमच्या सवितासाठी रोहन सहस्त्रबुद्धे हेच स्थळ आहे पत्रिकेत. नाही, आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, मला मान्य आहे. पंत मीच सांगितलं होतं, पण आता काय करणार, आमचं घोडं अडलंय ना इथे. नाही नाही, मी काही तिचं ऐकणार नाही. माझ्या पुढे जाते काय ती? त्याच्या नाही, माझ्या शब्दाच्या बाहेर कुणीही जाणार नाही. आणि हे बघा, वेळ पडल्यास मी काहीही करेन. वेळ पडल्यास मी काहीही करेन, पण माझ्या मुलाचं लग्न मी लावल्याशिवाय राहणार नाही. कला नाव आहे माझं, शशिकला सहस्त्रबुद्धे. ठोठावत होते मी तर कोणी ओच नाही दिले, फक्त भांडी पडल्याचा आवाज. असं काय करतेस? भांडी कशी पडतील? हो, त्यांच्या खोलीत कुठून आली भांडी? हे काय रे नवीन सुरू केलंयस आता? काय? तू आय लव्ह यू वगैरे काय म्हणतोस? मला वाटतं म्हणावं, त्यात काय. सुनीताने सवय लावली वाटतं. नाही तायडा, अजून तिला कुठं म्हणलोय. पिंट्या, वेडा आहेस का तू? अरे तुम्ही लग्न करणार आहात एकमेकांशी आणि तू तिला अजून साधा आय लव्ह यू नाही म्हणालायस. पण म्हणजे तसं काही झालंच नाही आमच्यात. पण तू सांग तिला. सांगू का ताईला? तिला त्याची काही गरजच नाही. प्रत्येक मुलीला गरज असते पिंट्या. बर सांगेन कधी ते, बोलेन. तू एक काम करशील, तू ना तिला घेऊन छान रोमॅन्टिक डिनरला जा आणि प्रपोज कर तिला. चालेल.
हे ताईडा, तुला भाऊजींनी कसं प्रपोज केलं? विधात्याने सृष्टी निर्माण केली आणि त्यांनी जीवाचे 2 तुकडे केले, एक राधा आणि एक कृष्ण. राधा आणि कृष्ण युगानुयुग एकमेकांसमोर येत गेले, एकमेकांना भेटत गेले, एकमेकांबरोबर पूर्ण होत गेले. तू माझ्या स्वप्नात होतीस, मनात होतीस, आत्म्यात होतीस, फक्त माझ्या समोर नव्हतीस. आणि मी तुलाच शोधत होतो, कधीपासून माहित नाही, पण तू मला कळत गेलीस आणि जाणवत गेलं की तू माझ्या जीवाचा अर्धा तुकडा आहेस. तू माझी राधा आहेस, माझं प्रेम आहे, माझं सर्वस्व आहेस. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देशील जान्हवी. माझी लाईफ पार्टनर होशील. काय? कुठे हरवलीस? काही नाही रे, तुला माहितीये त्याने मला डायरेक्ट पार्टनरशिप साठीच विचारलं होतं. म्हणजे म्हणजे मला वाटलं होतं की तो बिझनेस पार्टनरशिप बद्दल बोलतोय, पण तो लाईफ पार्टनरशिप बद्दल बोलत होता.